तर आता बातमी आहे बीडमधून। बीडमधील बिंदुसरा धरण 50 वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाला आहे। रात्री पडलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। बिंदुसरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने परिसरासह बीड शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला। बीड शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेलं बिंदुसरा हे धरण आता ओव्हरफ्लो झालंय आणि या धरणातून बिंदुसरा नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग व्हायला सुरुवात झाली आहे। मे महिन्यात प्रथमच हे धरण ओव्हरफ्लो झाल्याचं बोललं जातंय। माझ्यासोबत काही स्थानिक आहेत, ज्या ठिकाणी अनेक लोकांनी आता गर्दी सुद्धा केलेली आहे या ठिकाणचं हे धरण पाहण्यासाठी। काय सांगाल, तुम्ही कधीपासून हे धरण पाहताय आणि मे महिन्यात आता ओव्हरफ्लो झालंय? सर 50 वर्षापासून आम्ही राहतो पालीचे रहिवासी, आम्ही पालीचे येतं। आतापर्यंत मे महिन्यामध्ये कधी पाणी आलेलं नाही। असा महापूर आलता 91 ला आणि फार काही नुकसान झालं बीडमध्ये। अचानक पाणी आलतं, दिवस मावळता पाऊस सुरू झाला तर 3 घंट्याच्या अवघे 3 घंट्यामध्ये महापूर झालता। 1991 मध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं आणि त्यावेळेला मोठी हानी झाली होती। त्याची पुनरावृत्ती होईल की काय, अशा प्रकारची भीती देखील आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते। यामुळे प्रशासनानं या संदर्भात आता काळजी घेण्याची देखील गरज आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।